सोलापूर शहरातील सराफ व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागानं धाड टाकली आहे। दोन प्रसिद्ध सराफ व्यापारी, दोन बिल्डर आणि संबंधित वकिलाच्या कार्यालयावर धाड टाकली गेली आहे। एकाच वेळी आयकर विभागाच्या धाडीमुळे आता शहरात खळबळ माजली आहे। गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू आहे। कोणतेही तपशील मात्र अजूनही कळू शकलेले नाहीत। सोलापूरमध्ये एकाच वेळी आयकर विभागानं ही धाड टाकलेली आहे आणि त्याच्यामुळे शहरभर खळबळ माजलेली आहे। सराफ व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांवर आणि संबंधित वकिलांवर आयकर विभागानं धाड टाकलेली आहे। दोन प्रसिद्ध सराफ व्यापारी, दोन बांधकाम व्यावसायिक अशांचा याच्यामध्ये समावेश आहे। आणखी तपशील आपल्याला देतील प्रतिनिधी अनिकेत गायकवाड। अनिकेत, कोणकोणती नेमकी ही नावं आहेत समजू शकलेलं आहे का? चौकशी दरम्यान काही खुलासा झालाय, समजू शकलाय का? ते आपण जर बघितलं गेलं तर काल जे आहे ते आयकर विभागाचं मोठं पथक जे आहे ते सोलापूर शहरातील साधारणतः 7 ठिकाणी जे आहे ते नामवंत सराफ व्यापारी असतील, त्याचबरोबर बिल्डर व्यापारी असतील, यांच्या जे कार्यालय आहेत, त्यांची जी घरं आहेत त्यांच्यावरती अचानकपणे एकाच वेळेत जे आहे ते या सर्व विभागाने धाड घातली होती। आणि खरं तर आपण बघितलं गेलं तर शहरामधले, सोलापूर शहरातले दोन प्रसिद्ध व्यापारी आहेत, त्यांच्याशी संबंधित जे वकील आहेत त्यांच्याच देखील कार्यालयावर आयकर विभागाने जे आहे ते धाड टाकल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। सोलापूर शहरातील जे मध्यवर्ती ठिकाण आहे मधला मारुती परिसर, या ठिकाणी मोठी सराफांची दुकानं आहेत। या ठिकाणीच ही जी आयकर विभागाने जे आहे ती धाड घातलेली आहे। अत्यंत गोपनीय पद्धतीने सर्वांची चौकशी जी आहे ते अजून देखील सुरू आहे। कालपासून आजपर्यंत जे आहे ते आयकर विभाग सखोल अशी चौकशी जी आहे ते या सर्व व्यापाऱ्यांकडून असतील, सर्व बिल्डर असतील, यांची जी आहे ती करतानाचं चित्र दिसते। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी अनिकेत।